जनता की बात, जनता के साथ। समस्त शिरपूरवासियांना सस्नेह नमस्कार। कैलासवासी नारायण छगनलाल भंडारी आपल्या शिरपूरमध्ये जन्मलेल्या व्यक्तिमत्वाने आजीवन आपल्या नारायण या नावाला साजेसे असे आदर्श संस्कारक्षम आचरण, स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजासाठी समर्पित दूरदृष्टीने परिपूर्ण आदर्श असे मूल्याधिष्ठित असामान्य जीवन जगलेले अविस्मरणीय असे व्यक्तिमत्व, भंडारी कुटुंबातील शुद्ध बीज असणारे आणि ज्यांचा आज शिरपूर धुळे भागात वाढलेला आमचा हा वटवृक्ष, त्यांच्या पावन स्मृतीस खऱ्या अर्थाने मानवंदना म्हणून 15 वर्षांपूर्वी सुरू केलेला एक वैचारिक प्रबोधनाचा अखंड प्रवास म्हणजेच स्वरमंजुषा व्याख्यानमाला, एक तपाहूनही अधिक काळ शिरपूर तालुक्यातील आबालवृद्धांच्या सेवेत कैलासवासी नारायण छगनलाल भंडारी यांच्या स्वर्गीय आशीर्वादातून या वर्षी देखील व्याख्यानमालेचे 16वे पुष्प आपणास समर्पित करत आहोत। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी साक्षात देवतांचा वास असतो। या वर्षीच्या आपल्या स्वरमंजुषा व्याख्यानमालेत अशाच 3 विद्वत्तापूर्ण स्त्री वक्त्यांना आपण पाचारण केले आहे। 25 ऑगस्ट रोजी माननीय श्री श्रुती उपासनी, श्री कल्पिता उपासनी, श्री गीता उपासनी यांचे बाहेरील जगापासून अंतर्मनाकडे घेऊन जाणारा, मंत्रमुग्ध करणारा शिवोहम असा कार्यक्रम। त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी आधुनिक वेगवान तंत्रज्ञानाला अतिप्राचीन भारतीय संस्कृतीतील महान ग्रंथ म्हणजेच गीतेतील ज्ञानाशी सांगड घालणारा डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांचा गुगल AI आणि गीता, भविष्य घडवणारे भारतीय ज्ञान यांचे अप्रतिम व्याख्यान। आणि शेवटी म्हणजे 27 ऑगस्ट रोजी 2047 साली विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला विज्ञान व अध्यात्म यांचा जीवनात अमृतमय परिवर्तन घडवण्यासाठी प्रेरित करणारे डॉक्टर गीता उपासनी यांचे विज्ञान व धर्म हे व्याख्यान। अशा प्रकारे 15 वर्षांपासून आपल्या शिरपूरच्या भूमीत ज्ञानाचे स्वर घुमवणाऱ्या, विचारांची ज्योत तेवत ठेवणाऱ्या आणि समाज प्रबोधनाची वाट दाखवणाऱ्या या आपल्या स्वरमंजुषा व्याख्यानमालेला स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक शंकर नाना मंगल कार्यालय, शकुंतला लॉनजवळ, करवंद नाका परिसर, शिरपूर येथे आपणास विनंतीपूर्वक आमंत्रित करत आहोत। या निमंत्रणाचा स्वीकार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार मंथन पोहोचवावे आणि आपल्या उपस्थितीने कैलासवासी नारायण छगनलाल भंडारी यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करावे हीच मनपूर्वक सदिच्छा। धन्यवाद। जनता की बात, जनता के साथ।